सोड. हे. सोड. प्रतापराव नरसिंग या घराची लेक झाली असते मी, पण आईच्या पोटात असतानाच मला मारायला निघाला होतास तू. आणि आता काय, मला जिवंतपणी जाळायचा प्लॅन केला होतास. पण काय झालं, तुझा राहता वाडात जळून खाक झाला आणि तुझा माज सुद्धा. बघू ना कोण कुणाला जाळतंय. ए इन्स्पेक्टर, बेडा खोल. लय माझं जाऊ नको, नाहीतर ज्या दिवशी माझे हात खोलतील ना, सगळ्यात आधी तुझे हात कापेन. इन्स्पेक्टर, आजवर कोणी आमच्याकडे डोळे वर करून बघितलं नाही, आणि यापुढे तू कुणासमोर डोळे वर करून बघणार नाहीस. इज्जतीचा कचरा झाला तुझ्या, कचरा. तेही तुझ्या लोकांसमोर, तुझ्या घरात आणि तुझ्या गावात. तुला तर बघतो ग. तू 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 थांब. इन्स्पेक्टर, सांगितलं ना बेडा खोल. नाही साहेब, आजपर्यंत तुमचे तुकडे मोडले, तुमचा शब्द झेलला, पण आता नाही जमणार. जरबी आली. नाही साहेब, ऑर्डर आली. ते पण डायरेक्ट होम मिनिस्ट्रीकडून. कोणाची धमकी देणं, कोणाचा कट रचणं, कोणाचा प्रयत्न, ब्लॅकमेलिंग, किडनॅपिंग, एवढे चार्जेस लागलेत ना साहेब तुमच्यावर की आता काय, आता तर 20-22 वर्ष तरी तू काय बाहेर येणार नाहीस, असं म्हणायचंय त्यांना. बघू, तुझ्याबरोबर तर लय मोठा हिशोब सेटल करायचा आहे मला. बघ ना, 20-22 वर्षांनी जेव्हा तू बाहेर येशील ना जेलच्या, तेव्हा बघ, बेड्या घालून भर अमरापुरातून काढलेली तुझी वरात, तुझ्याच माणसाने तुझ्यासोबत केलेली गद्दारी, तुझा हा फसलेला प्लॅन, तुझं झालेलं फ्रस्ट्रेशन, तुझ्याच गावात झालेला तुझा अपमान, तुझे बंद पडलेले काळे धंदे, आणि हा तुझं संपलेलं राजकीय करिअर. हेच बघावं लागणार आहे तुला, तेही तुझ्या उघड्या डोळ्यांनी. जा आता असाच जग. आणखी एक, हे डिवोर्सचे पेपर्स, ज्याच्यावर तू अंगठा लावलायस ना त्याच्यावर मी सही केली. तुझ्यासारख्या माजोरड्या, निरक्षर आणि कपटी माणसाबरोबर झालेलं माझं लग्न आता मोडलंय. वाईट स्वप्न संपलंय माझं. माझा वनवास संपलाय आणि खऱ्या अर्थानं तुझा वनवास सुरू झालाय. आता 20-22 वर्षानंतर जेव्हा तू तुरुंगातून बाहेर येशील ना, त्यावेळेला तुझी अवस्था बघायला मला आवडेल. अर्थात जिवंत असलास तर. असे सैतान मरत नसतात लगेच. हा मरेल स्वतःच्या कर्माची फळं भोगत भोगत, शिक्षा भोगत भोगत, एखाद्या किडीसारखा. प्रतापराव, आवाज चढवायचा नाही. माझी माणसं आहेत ही, कळलं? ही सगळे तुमची माणसं आहेत, पण आम्ही कोण आहेत? कार्तिकी राजे. तू कोणीच नाहीयेस माझा. इतकी वर्ष मी माझ्या आईला दुखावलं, कारण मला वाटलं तिचा गैरसमज झालाय तुझ्याबद्दल, बट आय वॉज रॉंग. म्हणून तुझ्याशी मी चांगलं वागत राहिले. माझी चूक होती. आईसारखं मलाही खूप हर्ट केलंयस तू. तुझ्या फायद्यासाठी फक्त माझा उपयोग करत राहिलायस तू. 25 वर्षापूर्वी जर मला एक्सेप्ट केलं असतंस, आईची एवढी फरफड झाली नसती रे.
हे सगळं सोडून तिला मुंबईला जावं लागलं नसतं, मला न्यावं लागलं नसतं तिच्यासोबत. अरे 4 चौघांसारखे राहिलो असतो एका कुटुंबासारखे. पण तुझी लायकी नाही खरं तर कुणी तुझ्याशी प्रेमाने वागण्याची, कारण तुला ना आनंदाची सवयच नाहीये प्रतापराव. बट इट्स ओके. आता तू गेलास की हवेली आहे ना, मी आहे इथे. तसंही तू सांगितलंयस ना की आम्ही गेल्यानंतर कार्तिकी राजे हे सगळं तुमचंच आहे. आमच्या हवेलीत पाय तर ठेवून दाखव, नाही तुझं तोच पाय मोडून तुझ्या गळ्यात लटकवला ना, तिथून पुढं. कार्तिकी भास्कर, जनावराला त्याच्या कर्माची फळ भोगायला जाऊ दे. तू बस कर. हे प्रतापराव नरसिंग, सांगितलं होतं ना तुला, स्त्री ही घरची लक्ष्मी असते. तिचा जर मान ठेवला ना तर घराचं गोकुळ होतं, आणि तिचा अपमान केला ना तर ही घराची अशी राख रांगोळी होते. स्त्री ही जशी लक्ष्मी आणि सरस्वती असते ना, तशी वेळ पडली ना तर ती दुर्गेचा अवतारी घेऊ शकते. आणि तुझ्यासारख्या नीच राक्षसाला आपल्या पायदळीत उडू शकते. कळलं? लक्षात ठेवायचं. परत आमच्या आयुष्यात डोकवायचं नाही. फिट करायचं हे डोक्यात. आधीच सांगते, तुझंच रक्त आहे माझ्या अंगात, विसरू नकोस. आज तू चालवलेली गोळी खोटी होती, पण उद्या मी चालवलेली गोळी खरी असेल. पुन्हा जर माझ्या आईला किंवा आमच्या फॅमिलीला त्रास दिलास ना, मारून टाके ना, मारून टाके ना, मारून टाके ना. प्रतापराव, प्रतापराव, चॅलेंज ऍक्सेप्ट केला ना. इन्स्पेक्टर, घेऊन जा यांना. झालंय आमचं बोलून. चला. 20 वर्ष नाही, 3 महिन्यात बाहेर येऊन तुम्हा सगळ्यांच्या नरड्यावर बसलो तर नाव नाही सांगणार. प्रतापराव नरसिंग. अमरापूरच्या एका छोट्या गावातला एक छोटासा राजकीय पुढारी प्रतापराव नरसिंग, आज त्याची अटक ही नॅशनल सेन्सेशन ठरली आहे, ती सुपरस्टार आर.के. मुळे. हा प्रतापराव नरसिंग म्हणजे ज्या मोहिनी देवकर सोबत आर.के.ने लग्न केलं तिचा जन्मदाता, म्हणजे आर.के.चा सासरा. गेली अनेक वर्ष कौटुंबिक वादातून तो त्यांच्या जीवावर उठल्याचं समजतंय, आणि हा असा माणूस आर.के.च्या हुशारीमुळे पकडला गेलाय असंच म्हणावं लागेल. माफ करा, आताच हाती आलेल्या माहितीनुसार या सगळ्यात मोहिनीला गोळी लागल्याचं वृत्त आहे. ती कशी आहे, कुठे आहे आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे याची माहिती मात्र अद्याप आम्हाला मिळालेली नाही. गुड गुड प्रतापराव, गुड. जेलमध्ये गेलात पण काम चोख करून गेलात. अहो, मोहिनीला गोळी लागली म्हणतात. लागली असेल, मग कदाचित मेली पण असेल. मी म्हटलं होतं ना तुला, प्रतापराव त्याचा शब्द कधीही मोडणार नाही.